आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची एकूण रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. 2 दिवस राहिलेत अर्ज भरायला, त्यामुळे एकूणच प्रचाराचा नारळ अनेकांनी फोडून आता प्रत्यक्ष उद्यापासून अर्ज भरून नवा प्रचार प्रत्येकांच्याकडून सुरू झाला होणार. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेला प्रचंड वेग येणार हे नक्की आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 15 मधील इच्छुक उमेदवार सृष्टीकरण जाधव यांचा परिचय. महापालिका निवडणुकीसंदर्भात आपल्याला काही इत्थंभूत माहिती, काही ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल, जे तंतोतंत अंदाज ब्रेकिंग बातम्या देण्यात महाराष्ट्रात एक नंबर आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. सृष्टीकरण जाधव घराणं आणि राजारामपुरी यांचं नातं अनेक वर्षाचं. जवळजवळ 25 वर्षे जाधव घराण्यात नगरसेवक पद आहे, लोकप्रतिनिधी आहेत. दीपक जाधव महापौर झाले, 2 वेळा या राजारामपुरी प्रभागातून निवडून आले. त्यानंतर त्यांचे भाऊ मुरलीधर जाधव यांनी तर हॅट्रिक केली आणि 3 वेळा निवडून येत या भागाची सेवा केली. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण हे जाधव कुटुंब. कारण गेली अनेक वर्षे राजारामपुरीत काम करत असताना राजारामपुरीचा विकास या जाधव बंधूंनी केला. कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी केला. केवळ महापालिकेचा निधी नाही तर लोकसभाचे खासदार असू दे, आमदार असू दे, यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात निधी आणून रस्ते, गटर्स या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात विकास कामं या जाधव कुटुंबांनी केले आहेत. महापौरपद, स्थायी समितीचं सभापतीपद आणि असे अनेक पदावर काम करत त्यांनी राजारामपुरीचा चेहरा मोहरा बदलला. आता त्यांचाच वारसा दीपक जाधव यांचे सुपुत्र करण जाधव हे सुद्धा गेले अनेक वर्षे काम करत आहेत, त्यांचा वारसा जपत आहेत. मोठ्या प्रमाणात निधी त्यांनीही आणलेला आहे. जे वारसदार म्हणून वडील आणि काका या दोघांच्या प्रमाणे करण जाधव हे सुद्धा अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. आणि त्यांच्या पत्नी सृष्टीकरण जाधव या आता भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. सृष्टी जाधव ह्या इनर व्हील क्लब ऑफ मिलेनियन्सच्या उपाध्यक्षा. या क्लबच्या वतीनं गेले काही 5-6 वर्षे ते अतिशय चांगलं काम समाजासाठी करत आहेत. मुळात उच्च शिक्षित आहेत, कॉम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण झाल्यामुळं एक व्हिजन आहे कोल्हापूरच्या विकासाचं, प्रभागाच्या विकासाचं. आणि हे व्हिजन घेऊन गेले अनेक वर्षे करण जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून या सृष्टी जाधव अतिशय चांगलं काम करत आहेत. पतीच्या प्रत्येक सामाजिक कामात सृष्टी जाधव यांचा पुढाकार निश्चितपणे आहे. काही सरकारी शाळांना मदत असू दे किंवा सरकारी शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सातत्यानं त्यांची मदत सुरू आहे. महिलांसाठी विविध कार्यशाळा त्या घेतात. आरोग्य तपासणी जी महिलांची दरवर्षी करावी लागते त्यामध्येही इनर व्हील क्लबच्या माध्यमातून त्यांचा पुढाकार असतो. युवतींच्या करिअरसाठी आणि युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी सृष्टी जाधव यांचा नेहमीच पुढाकार असतो. महिलांसाठी स्वावलंबी काही उपक्रम ते राबवले जातात किंवा बचत गटालाही मोठ्या प्रमाणात त्यांची मदत असते. त्यासाठी काही प्रदर्शन भरवले जातात. काहींना अपंगांना जयपूर फूड त्यांच्या माध्यमातून दिले गेले. काहींना ऐकू न येणाऱ्या काही मुलांना, गरीब मुलांना यंत्रही त्यांच्याकडून गेलेत. काहींना गणवेश वाटप होते. रंगपंचमी असू दे किंवा अन्य कोणते उत्सव, या सगळ्यामध्ये सृष्टी जाधव यांचा पुढाकार निश्चित असतो. गेल्या 5-10 वर्षापासून अतिशय चांगलं काम सृष्टी जाधव यांनी केलं आहे. मुळात यांचा जन्मही याच राजारामपुरीत बागल चौकातला, त्यामुळे अनेक वर्षे त्यांचाही संपर्क आहे. कांजर कुटुंबाचा संपर्क अतिशय चांगला या भागात आहे. त्या कुटुंबात सृष्टी जाधव यांचा जन्म झाला. समाजसेवेची आवड जसं माहेरला तसं सासरलाही, त्यामुळे दोन्हीकडून समाजसेवेची आवड असल्यामुळे अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. कोल्हापूर कचरामुक्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत. IT पार्क कोल्हापूरसाठी चांगलं व्हावं, राजारामपुरी स्मार्ट व्हावं
हे व्हिजन घेऊन या सृष्टी जाधव या निश्चितपणे प्रयत्न करताना त्यासाठीच त्यांचा पुढाकार निश्चितपणे आहे. एकूणच जाधव घराण्याचा जो काय राजकीय वारसा आहे तसा सामाजिक वारसा सुद्धा निश्चितपणे आहे. शाहू जलतरण तलाव असू दे किंवा अन्य काही विकासाचे मुद्दे या जाधव बंधूंनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. भाजपच्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जाधव कुटुंब नेहमीच अग्रेसर आहे. त्यामुळं लाडकी बहीण असू दे, आयुष्यमान कार्ड असू दे किंवा अन्य काही भाजपच्या योजना, सरकारच्या योजना प्रभागातल्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे हाकेला ओ देणारं हे जाधव कुटुंब आहे. सगळ्यांच्या मत्तीला धावून जाणार हे जाधव कुटुंब आहे आणि गेले 25 वर्षे हे कुटुंब राजारामपुरीतल्या प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक लोकांशी संबंधित आहे, संपर्कात आहे आणि याच कामाच्या जोरावर, संपर्काच्या जोरावर आता सृष्टी जाधव या राजारामपुरीतून प्रभाग क्रमांक 15 मधून मैदानात उतरणार आहेत. भाजपच्या वतीनं प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. प्रचाराला वेग येत आहे. प्रचाराला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे आता भाजपचं कमळ राजारामपुरीत फुलणार हे जवळजवळ नक्की आहे. आपल्याला अशाच काही उमेदवारांची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.